हाय नमस्कार सगळ्यांना. तर 2 दिवस झालं मी हेडेव आधी शूट केलेलं होतं तेच सोडलं. कारण काय होतं माहिती आहे का, आताशी काम झालं. बानूबाईची आंघोळ झाली, बानूबाईला गादीवर मस्तपैकी टाकले, मस्तपैकी खेळते बानू त्या घरात. कारण ह्या घरात फॅन नसल्यामुळं ते बानूला आणि गरम पण जास्त होते ना या घरात, म्हणून बानूला त्या घरात टाकलं आणि त्या घरात जरा गार बरं वाटतं. तर काल मी आधी शूट केलेलं हेडे होतं ते सोडत होते. पार्सलही आलेलं आपल्याला पनवेलच्या ताईनं. आणि तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे. पूर्ण हेडेव बघा, कंटिन्यू हेडेव बघा. आणि तसं एक एक त्याच्या आधी हेडेव बघायच्या आधी एक एक लाईक करायला विसरू नका. तर चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, काल एवढा पसारा निघाला, एवढी सगळी रॅकची दोन रॅकची भांडी घासली, बघू शकताय तुम्ही. कारण लय कटाळा पण आलता, पण आता कटाळा म्हणून चलत नाही. आता आखाडाचा महिना आला, आयांची जत्रा, मर्याई लक्ष्मी आईची जत्रा असते आणि आपल्या इथंच असतं या निवद नारळ. त्यामुळं मग बानू आजारी होती, म्हणलं दह्या दुधानी आंघोळ घालीन, पण बानूला नीट होऊ दे म्हणलं आणि निवद नारळ करीन म्हणलं, दह्या दुधाने आंघोळ घालीन म्हणलं. आता आमुष्याला निघतोय ना आखाड, आज मंगळवारी, मंगळवारपासून कापाकापी चालू झाली देवाला निवद, कोणी कोंबडं कोणी बोकडं असं. तर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. तर संपूर्ण हेड्याव बघा, त्याच्या आधी एक एक लाईक करा, बेल काईन दाबा, काय काय का दाबायचं असतं ते दाबा, मला काय मना येत नाही. तर काल एवढी भांडी घासली, बघू शकताय तुम्ही. आपल्या इथं स्वच्छता ठेवून तेवढं कमीच असते आणि मला स्वच्छता आवडते जास्त. तर हे बघू शकते. आता बाहेरचं काय तुम्हाला दिसायचं नाही, ऊन पडले, म्हणलं चला तुम्हाला दाखवा बा इकूनच. हे बघू शकते, दिसलं का तुम्हाला. तर मी उभा राहिली माणसानं राडा आहे काय की, राडा बिलकुल नाही. एवढंच आपली वापरायची भांडी असतात ती खाली, रोजची वरची घेऊन उपयोगीची नाही ना. जेवढी भांडी असतात तेवढी कमीच असतात. सगळी भांडी वगैरे घासून घेतली. आता थोडंसं तुमच्यासोबत गप्पा मारते. तर तुम्हाला थोडंसं आनंदाची गोष्ट सांगते. तर त्याच्या आधी मला कालचा येईल तर घरातच गेला, कालचा येईल घरातच गेला. तुम्ही म्हणता एवढा लवकर जेवले का, भटीवरली सवय लागली, त्यामुळे मला थोडं खावंच लागते. आणि आपण तर म्हणलं आता एवढं सकाळ सकाळ कसं खायचं, तर आपल्याला ती न खाण्यामुळं काय पण होऊ शकते. म्हणजे सवय लागलेली ती सवयीकडेपर्यंत न्यावंच लागते. थोडं का होईना मला खावंच लागते. मी चहा पित नाही, चहाच्या जागेवर थोडंसं नाश्ता करायचा अशी माझी सवय आहे. तर नाश्ता काय, शिळी भाकर आणि रात्रीची भाजी होती ती गरम केली आणि खाल्ली, झालं, थोडंसं बरं वाटलं, त्याच्यावर कामंही आवरली. तर चला, मी लय बोलवच्चन सांगते ना, तर जे आहे तेच सांगते. तर भोळ्या बहिणीची वेडी ही माया असते, आहे की नाही. तर तुम्हाला एक सांगायचं आहे, पनवेलच्या ताईनं बानूसाठी मिशन तर पाठवले, हे तुम्ही बघितले. गाडीला कवर पाठवलं, हे पण बघितलं तुम्ही. एवढंच नाही तर त्या ताईनं 5,000 रुपये काल सोडलं. ताईंना 5,000 सोडले. कारण ताई म्हणत होत्या मी 10,000 सोडणार होते. मी म्हणलं एवढं कशाला, म्हणजे त्या सोडणार होत्या. मग त्यांनी 5,000 सोडले. तर 5,000चं काय मी करू हे मी सांगते तुम्हाला, मी काय करणार आहे. तर मी आणणार आहे सुकट, बोंबील आणि झिंगा, 2-2, 3-3 किलो. जेवढं 5,000 भांडवल आपण ते गुंतवून टाकायचं आणि मग ते आणायचं. कारण घरी बसून रोजचं तरी 200-300 निघलं तरी पण बाद झालं, बरोबर आहे का नाही. भांडवलाचं निघून आपलं रोजचं 200 महागं पडलं किंवा 150 महागं पडलं तरी बाद झालं. बानूचा दुधाचा महिना जाईल. कारण बानूचा दुधाचा महिना 900 रुपये अर्ध्या लिटरचं. वरचं तिचं खाणं वेगळं, म्हणजे कुठं काजू बदाम संपलं तर आणायचं, कुठं ते भारीमधला तांदूळ आणून ते डाळ हे बारीक करून म्हणजे पेस्ट, अशा गोष्टी असतात ना. तुम्हाला आता तुम्ही माणसाला सगळ्याच गोष्टी सांगते असं काही नाही. तर जीवरच्या दादानी म्हणजे पोपळच्या दादानी आपल्याला सामान आणलेलं आत्तापर्यंत गेलं. साबणं वगैरे,
शॅम्पू पुड्या, म्हणजे तुम्ही तर बघितलं किती सामान आणलं होतं ते आत्तापर्यंत गेलं. तर आता आणावं लागेल मला. पण ते जी ताईंना पैसे मला सोडलेत ना काल, तर त्याचा मी माल भरणार आहे. कधी भरणार आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. कारण शुक्रवारचा बाजार असतो, तर शुक्रवारी जाऊन मी बघून येणार आहे की माळवं फ्रेश ही सुकट बोंबील फ्रेश आहे का, ताजा आहे का, हे मी बघून येणार आहे. आणि त्यानंतर जर चांगलं असेल तर मी माल भरणार आहे. आणि ते तर म्हणले तर माल यायचा आहे तर मग मी नंतर भरणार, बरोबर आहे का नाही. तर त्याच्यात आला आखाडाचा महिना, परत दीक्षाचा पुढच्या महिन्यात बड्डे, आता ताईचा बड्डे आलाय ना. हा आखाडातच कोणत्या तर हे महिन्यात असतो, म्हणजे आखाडातच असतो ताईचा बड्डे. आणि दीक्षाचा भादव्यात, म्हणजे गणपतीच्या महिन्यात. गणपती जे बसतात ना, गणपतीच्या ह्याच्यात दीक्षाचा असतो आणि घटात भानुबाईचा असतो बड्डे. तर आपण दोन्ही लेकराचा बनवतो. तसं मी ताईचं पण बनवलेलं आहे, पण आता सध्या ताई मायापाशी नाही, त्यामुळं मी तिचं नाही बनवू शकत, आहे की नाही. तर बघू, मी तर जाणार होते तिकडे ड्रेस वगैरे घेऊन ताईला, पण मी म्हटलं जेव्हा येईन तेव्हा द्या येईन. बघू, जर जमलं कोण जात असेल माझी बहीण ही, तर मी तिच्याकडे देणार आहे. मी काही जाणार नाही. आणि मला जमलं तर मी जाईन, असं काही गैरसमज करून घेऊ नका. तर कुणाकुणाला आनंद झाला की मी आपला बिझनेस चालू करणार आहे. सुकट बोंबील बघत बघत पापड पण चालू करणार. पण पापड उन्हाळ्यात असतात, आता कोण बनवत नाही. आता पावसा वारा कावदानं नामकन फलानं भिजताना, आहे की नाही. तर चला, हेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि बाणूसाठी एक लाईक, आणि अजून एक तुम्हाला आनंदाची गोष्ट देणार आहे, त्यासाठी तुम्ही लाईक करायला विसरू नका. तर चला, बाय.